आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, प्रत्येकाला वाटतं की आपल्या केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळावं, आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी। भले आपण नोकरीला असू द्यात किंवा मग व्यवसाय असू द्यात आपला, पण प्रत्येकाला वाटतं की नोकरीमध्ये पण आपली उन्नती व्हावी। त्याचबरोबर व्यवसाय जर असेल तर व्यवसाय चांगला चालावा। मग तुमचं पार्लर असेल किंवा मग कापड दुकान असेल किंवा मग अजून कुठलाही तुमचा व्यवसाय असेल, असं प्रत्येकाला वाटतं की आपली भरभराट दिवसेंदिवस वाढत जावी आणि आर्थिक प्रगती आपली व्हावी। तर बघा, कसं असतं की बऱ्याच वेळेला आपण खूप कष्ट करतो, पण आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही किंवा ज्याप्रमाणे आपण कष्ट करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत नाही। मग आपल्याला वाटतं की बाबा दुसऱ्यांचा व्यवसाय कसा चालतोय किंवा मग पर्टिक्युलर गावामध्ये बघा, आपल्या एखादं दुकान असतं किंवा एखादं पार्लर असतं, ते खूप चांगलं चालतं किंवा मग आपण त्यांच्याकडे बघून म्हणतो की किती व्यवस्थित चालत आहे, माझा व्यवसाय तसा का चालत नाही किंवा माझी तशी प्रगती का होत। कष्ट तर मी पण करत आहे असं तुम्हाला वाटतं किंवा मग नोकरीमध्ये तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही। खूप आपण मेहनत करतोय पण आपल्याला त्याचा मोबदला कमीच मिळत जातो किंवा आपली आर्थिक भरभराट होत नाही, लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही। आणि जरी लक्ष्मी घरामध्ये असेल तरी देखील जायच्या वाटा भरपूर असतात पैशाला, त्यामुळे आपल्याला टेन्शन येतं की का असं होत आहे। तर बघा, आपण काही छोटे छोटे उपाय आणि तितकेच प्रभावी उपाय जर करत राहिलो तर नक्कीच आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा होते, नक्कीच त्यामध्ये बदल होतो आणि खूप चांगला आपल्याला बदल आपल्या आयुष्यामध्ये झालेला दिसून येतो। तर बघा, ज्यांना पटत आहेत त्यांनी हे उपाय करावेत, ज्यांना अजिबात पटत नाही आहेत किंवा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही केले तरी चालतील, कारण शेवटी जिथे विश्वास असतो तिथेच गोष्टी या सक्सेसला जातात। त्यामुळे तुम्हाला जर या वाटत असतील की थोडासा जरी विश्वास असेल तुमचा, तर तुम्ही या करू शकता। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर बघा डीमार्ट असतात, तर डीमार्ट हे खूप चांगल्या प्रकारे आपण बघत असतो की खूप कस्टमरची तिथे गर्दी असते किंवा येत जात असतात। त्यामुळे एक सक्सेस म्हणून आपण डीमार्टकडे बघत असतो किंवा सक्सेसफुल बिझनेस म्हणून आपण त्या डीमार्टकडे बघतो। किंवा आपल्या गावामध्ये एखादं पार्लर आहे, एखादं दुकान आहे जे खूप चांगलं चालतंय, मग आपल्याला काय वाटतं की बाबा एवढं सक्सेस आपल्यालाही मिळावं। तर बघा, आपल्याला एक उपाय करायचा आहे। समजा तुम्ही डीमार्टला गेलेला आहात, तिथे पण तुम्ही हा करू शकता किंवा मग तुमच्या गावामध्ये एखादं खूप चांगलं चालणारा व्यवसाय आहे, पार्लर आहे किंवा मग कापड दुकान आहे, तर त्या ठिकाणी पण तुम्ही हा उपाय करू शकता। काय करायचं आहे, त्या ठिकाणाहून तुम्हाला एखादी गोष्ट आणायची आहे। समजा आपण डीमार्टचं उदाहरण घेऊया, तर तुम्हाला डीमार्टमध्ये गेल्यानंतर काहीतरी आपण तिथे खरेदी करतोच आणि मग जे उरलेले पैसे येतात तर त्यातून तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्याकडून $5 घ्यायचं आहे किंवा मग कोणतंही नाणं तुम्ही घेऊ शकता। 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं नाणं तुम्ही घेऊ शकता। म्हणजे जे उरलेले पैसे आहेत तर त्यातून तुम्ही काय करू शकता की सुट्टे मागू शकता त्यांना। समजा तुम्ही डीमार्टमध्ये गेलाय किंवा एखाद्या तुमच्या गावामधल्या दुकानामध्येच गेलाय जे खूप चांगल्या प्रकारे चालत आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी वस्तू त्यांच्याकडून खरेदी करायची आहे आणि जे उरलेले पैसे येतात, तर समजा काही पैसे रिटर्न आलेत तुम्हाला पण नाणी आलेली नाहीत, तर तुम्ही त्यांना सुट्टे मागा त्याचे। समजा 10ची नोट आहे, त्याऐवजी तुम्ही काय म्हणा, ही 10ची जी नोट आहे त्याचे मला सुट्टे द्या। मग ते 5-5 रुपये देतील किंवा नाणी देतील, 2 रुपयाचं 1 रुपयाचं नाणं असं देतील। तर काय करायचं आहे, त्याच्यातलं 5चं नाणं घ्या किंवा मग 1 रुपयाचं नाणं घ्या आणि ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। तुम्ही इतर दिवशी आणलं तरीही चालेल। आता आपल्याला कसं असतं, वेळ असतो त्यावेळेस आपण जात असतो। मग समजा तो वार शुक्रवार किंवा मंगळवार असेल तर अतिउत्तम, पण तुम्ही समजा इतर वारी गेलेला आहात दुकानामध्ये, तर त्या दिवशी काय करायचं आहे, ते नाणं तुम्हाला घेऊन यायचं आहे। शक्यतो प्रयत्न करा की मंगळवारी किंवा मग शुक्रवारी तुम्ही त्या दुकानामध्ये किंवा डीमार्टला जायचा।
आता आपल्या गावामध्ये सोन्या चांदीचं जे दुकान असतं तिथून पण असे तुम्ही कॉईन्स आणू शकता. मागितल्यानंतर ते नाही म्हणणार नाहीत, ते तुम्हाला देतील असे कॉईन. 5चा 1चा कॉईन तुम्ही आणू शकता. तर आधी सांगितल्याप्रमाणे मंगळवारी किंवा शुक्रवारी आणण्याचा प्रयत्न करा. नसेल तर इतर वारी तुम्ही आणून ठेवा घरामध्ये. आणि तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही मंगळवारी किंवा मग शुक्रवारी तुम्ही तो कॉईन घ्यायचा आहे. समजा 5चा कॉईन घेतला आहे किंवा 1 रुपयाचा कॉईन तुम्ही घेतलेला आहे, तर तो घ्या. स्वच्छ धुवायचा आहे, त्या कॉईनला कोरडा करायचा आहे. एखाद्या लाल छोट्याशा कापडामध्ये तो कॉईन घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडेसे तांदूळ व्हायचेत, अखंड अक्षता व्हायच्या आहेत. त्याचबरोबर हळद कुंकू लावायचं आहे त्याला. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा तिथे धूप फिरवायचा आहे. आणि अशा पद्धतीने ही जी याची पोटली आहे किंवा पुरचुंडी आहे ती तुम्हाला बांधायची आहे. आता बघा, त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर ही पुरचुंडी हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असं तुम्हाला जप करायचा आहे. आणि तुम्हाला हा जप जो आहे तो 11 वेळेला करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. सतत तुम्ही तुमच्याबरोबर जर ठेवली ही पोटली तर खूप चांगलं आहे. जर तुम्हाला तसं शक्य नसेल, जमत नसेल, तर तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसा ठेवताय, जिथे पैशाचा डबा आहे तुमचा तिथे ठेवा. व्यवसाय असेल तर तुमच्या दुकानामध्ये तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ही जी पुरचुंडी आहे ती ठेवू शकता. दर मंगळवारी, दर शुक्रवारी तुम्हाला तिचं पूजन करायचं आहे. मग तुम्ही धूप दीप दाखवू शकता. घरीच पोटली असेल तर तुम्ही दर मंगळवारी शुक्रवारी ती देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे. आणि पुन्हा तिथे बसून तुम्हाला काय करायचं आहे, ओम श्री महालक्ष्मी नमः असं तुम्हाला जप करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्हाला 108 वेळा जमत असेल तर अवश्य करा, नाहीतर 11 वेळा तरी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की मला नेहमी यशस्वी कर, माझी आर्थिक भरभराट होऊ दे, पैसा माझ्याकडे कधीच कमी पडू नये, अशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर जेव्हा पौर्णिमा येईल त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, तर ही पोटली काढायची आहे. पुन्हा जे अक्षता वाहिलेल्या आहेत आपण, तर काय करायचं आहे, ते आधीचं साहित्य जे आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाला टाकायचं आहे, घरातल्या कुंड्यांना व्हायचं आहे. पुन्हा काय करायचं आहे, तो कॉईन जो आहे तो स्वच्छ धुवून घ्या, हळद कुंकू व्हा, अक्षता व्हा, पुन्हा त्याची पोटली बनवा. जे कापड वस्त्र वापरलेलं आहे तेच वापरलं तरी चालेल. एखादा रुमाल घ्या लाल कलरचा किंवा मग वस्त्र आणा एखादं विकत आणि तेच वापरलं तरी चालेल. ते धुवून घेण्याची गरज नाही. आणि पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, माता लक्ष्मी समोर बसून ते उजव्या हातात घ्यायची आहे पुरचुंडी आणि माता लक्ष्मीचा जप तुम्हाला करायचा आहे. आणि पुन्हा तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये ती पुरचुंडी जी आहे ती ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, दर पौर्णिमेला ही पुरचुंडी जी आहे ती बदलायची आहे किंवा एखाद्या पौर्णिमेला तरी तुम्हाला ही पुरचुंडी बदलायची आहे. मंगळवारी आणि शुक्रवारी वेळात वेळ काढून ही पुरचुंडी तुम्हाला माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, दर मंगळवारी दर शुक्रवारी श्रीसूक्तचा पाठ करायचा आहे. तुम्हाला स्वतः जमत नसेल तर यूट्यूबवर लावून द्या, पण अवश्य ही पुरचुंडी माता लक्ष्मी समोर ठेवल्यानंतर श्रीसूक्तचा तुम्ही पाठ करा किंवा मग यूट्यूबवर लावा. असं केल्याने बघा हळूहळू तुमची आर्थिक प्रगती व्हायला लागेल. व्यवसाय जर चालत नसेल तर व्यवसायही चालेल तुमचा चांगला, तुम्हाला त्याचे अनुभव येतील. किंवा मग आर्थिक प्रगती होत नसेल तर कोणत्याही चांगल्या मार्गाने तुमची आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत सोपा साधा उपाय आहे, अवश्य सगळ्यांनी करा. स्त्री पुरुष, अविवाहित महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं. याला कशाचंही बंधन नाही. फक्त पिरियड्सच्या दिवसामध्ये या पुरचुंडीला तुम्ही हात लावू नका आणि म्हणजे त्याला स्पर्श करू नका. इतर दिवशी तुम्ही सेवा करू शकता. तुमच्याजवळ कायम ही पुरचुंडी ठेवली तरी चालेल, तिजोरीमध्ये ठेवली तरीही चालेल. अवश्य उपाय सर्वांनी करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना मंगळवारी किंवा मग शुक्रवारी हा उपाय करता येईल आणि नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडून आर्थिक प्रगती त्यांची देखील होईल आणि आपल्या या व्हिडिओचा नक्कीच सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे वापर होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.